भारतावर झालेल्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, त्यावेळी दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यात फरक केला जाणार नाही, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ही भूमिका स्पष्ट केली आहे. सीमापार दहशतवादाविरोधात भारताची शून्य सहनशीलतेची भूमिका कायम आहे आणि राहील, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. राजनाथ सिंह यांनीही आपल्या लेखात पाक पुरस्कृत दहशतवाद सहन केला जाणार नाही असं म्हटलं आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्रित होऊ शकत नाही. तसंच पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरबद्दलच चर्चा होऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दहशतवाद ही केवळ भारताची समस्या नसून संपूर्ण जगासाठी ती डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे तिचा सामना करताना जगानं वेगळा विचार करण्याची गरज आहे, असं लिहत सिंह यांनी आपल्या लेखात दहशतवादाशी लढण्यासाठीचे 5 मार्ग देखील सुचवले आहेत. दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांना मिळणारा निधी रोखावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.